सायरा मंडळी, आम्ही सगळेजण जातो आहे बारामतीला. सगळे खूप उत्साही होते कारण तिकडून जायचं होतं आम्हाला देवदर्शनाला. आम्ही पोचलेलो स्टँडवर सगळ्यांची चाललेली आवरावर, काय राहिले नाही विचारत होते सगळेजण एकमेकांना. त्याही आमचं ठाण्याचं वंदना टॉकीज. तिथून श्रवणची चाललेली मस्ती, श्रवणला जायची खूप घाई झालेली. त्यात वातावरण खूप छान होतं पण ऊन खूप होतं, त्यामुळे बसमध्ये बसून पण आम्ही खूप कंटाळलेलो. काही वेळाने आम्ही सगळेजण झोपून घेतलं होतं सगळ्यांनी. त्या श्रवण, साई सगळे आमच्यासोबत होती. बच्चा पार्टी ती पण खूप थकलेली, ती पण झोपून गेली होती. त्यात माझी मावशी मी सोबतच बसलेलो, त्यामुळे तिलाही कंटाळा आला होता. बघून कोणतरी किती बघणार, त्यामुळे आम्ही झालेलो बोर. तिला वाटत होतं कधी पोचतोय कधी नाही ते. त्यात श्रवण आला माझ्याकडे चॉकलेट खायला. त्याला आवडतं चॉकलेट, त्याला गोड खूप आवडतं, त्यामुळे त्यांनी चॉकलेट खाल्लं. बसला टाईमपास केला आणि मग तोही गेला. त्यानंतर आम्ही दुसरी स्वारगेटवरून बस चेंज केली बारामतीसाठी. मग मामा आला होता भेटायला, त्याला भेटलो. परत श्रवणची मस्ती सुरू झाली. आम्ही पोचूच तर काय श्रवण झोपला नाही. पूर्ण बसमध्ये तो चालू होता. ठाणा टू स्वारगेट, स्वारगेट टू बारामती जाऊ सर त्याची मस्ती चालूच होती. फायनली आम्ही पोचलेलो सगळेजण, खूप थकलेलो. त्यात माझा भाऊ, मावशी सगळेजण आम्हाला घेण्यासाठी त्यांच्या सोसायटीमध्ये खाली रेडीच होते. आणि हा आहे माझा छोटासा गोलमोल भाऊ. तो माझ्यासारखाच दिसतो थोडा. आम्ही पोचले 3rd फ्लोअरला मावशीच्या घरी. सगळ्यांनी बाग वगैरे ठेवल्यात. सगळे गेलेत फ्रेश व्हायला. काही जण बसलेत, काही जण आराम करतात, काही जण गेलेत फ्रेश व्हायला. तिकडे मावशीने जेवण रेडी ठेवलेलं आम्हाला येऊसर. आम्हाला खूप लागलेली भूक, आम्ही बसमध्येच सांगितलेलं. तर बाकीचं पुढच्या ब्लॉगला टू बी कंटिन्यू.